मित्रांनो, रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपबद्दल आधी थोडी माहिती घ्या। यामध्ये बघा 12वी पास विद्यार्थ्यांना म्हणजेच की 12वी पास झाल्यानंतर कोणत्याही पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाखांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते। आता यामध्ये बघा सर्व माहिती देण्यात आली आहे। तुमचे शिक्षण 12वी पास झाले असल्यास आणि पुढील शिक्षणासाठी तुम्ही आता रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीने 2 लाख रुपयापर्यंतच्या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात आणि याद्वारे तुम्हाला मोठा लाभ रिलायन्स फाउंडेशन यांच्याद्वारे दिला जाणार आहे। या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू असून तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत। आता याची पात्रता काय असणार, तसेच निवड प्रक्रिया कशाद्वारे केली जाणार, तुम्ही अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे। आता बघा याचा उद्देश काय असणार आहे, तर 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून पदवीचे शिक्षण असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, मेडिकल क्षेत्र असेल, इतरही अनेक क्षेत्रांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून रिलायन्स फाउंडेशनद्वारे ही स्कॉलरशिप योजना दरवर्षी विद्यार्थ्यांना दिली जाते। आता या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत मागील काही वर्षांमध्ये 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांना सुरळीत स्कॉलरशिप अथवा शिष्यवृत्ती देखील रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। रिलायन्स फाउंडेशन हे देशातील अत्यंत नावाजलेल्या फाउंडेशनपैकी एक असल्याने या स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता। आता याची पात्रता काय असणार आहे, तर बघा यामध्ये अर्ज करण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यासोबतच 12वी मध्ये कमीत कमी 60% गुण असावेत आणि कोणत्याही क्षेत्रातील पदवीसाठी प्रथम वर्षात, म्हणजे लक्षात घ्या फक्त FY साठी, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग असेल, तुम्ही मेडिकल असेल किंवा तुमची इतरही कोणती फील्ड असेल त्यामध्ये तुमचं फर्स्ट इयर सुरू असणं आवश्यक आहे। सेकंड इयर, थर्ड इयर अथवा लास्ट इयरसाठी ही स्कॉलरशिप मिळणार नाही। यासोबतच लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी तुमचे वार्षिक उत्पन्न असावे। आता यामध्ये तुम्ही म्हणाल निवड कशी केली जाते, तर यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे। ही टेस्ट तुमची साधारणपणे डिसेंबर महिन्यात घेतली जाणार आहे आणि ही टेस्ट पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांची अंतिम यादी लागेल आणि त्यानंतर त्यांची निवड केली जाणार आहे। याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर तुमच्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, 10वी पास गुणपत्रिका, 12वी पास गुणपत्रिका, वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि कॉलेजचे बोनाफाईड ही डॉक्युमेंट लागणार आहेत। आता अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे, तर अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे 6 ऑक्टोबर 2024। आता अर्ज करण्यासाठी बघा तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज लिंक ही खाली, याची लिंक आहे ती मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये देखील देणार आहे। या ऑनलाईन अर्ज लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे। आता मी क्लिक करतो। त्यानंतर बघा रिलायन्स फाउंडेशनची ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली। यामध्ये देखील तीच माहिती देण्यात आलेली आहे जी की मी तुम्हाला आता मागे सांगितली। त्या सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे। ही माहिती वाचूनच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। यामध्ये बघा रिलायन्स फाउंडेशनच्या मार्फत आत्तापर्यंत स्कॉलरशिपचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काही मनोगत देखील तुम्ही पाहू शकता। हे बघा फर्स्ट इयर स्टुडंटसाठी ही असणार आहे। सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही वाचू शकता अप्लाय करण्याआधी, त्यामुळे माहिती व्यवस्थित वाचून घ्या। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म बघा, पर्सनल अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे। त्यासोबत तुमची अकॅडमिक इन्फो भरावी लागणार आहे। तुम्ही यापूर्वी कुठली अचिव्हमेंट किंवा तुम्हाला अवॉर्ड कोणता मिळाला आहे का ते देखील माहिती भरावी लागणार आहे आणि काही सपोर्टिंग डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर ते देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे ती 60 मिनिटांसाठी असणार आहे आणि यामध्ये 60 MCQ म्हणजेच की मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, म्हणजे टिक मार्क करायचे, ते असे 60 प्रश्न तुमचे घेतले जाणार आहेत आणि त्याद्वारे तुमची निवड केली जाणार आहे। आता हे 5000 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे। आता याबद्दल तुमचे कोणते प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी बघा त्यांना व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता। व्हॉट्सअपसाठी तुम्हाला 7977 या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे किंवा हेल्पलाईन पण आहे बघा 01141171414 अथवा तुम्ही ईमेल पण यांना करू शकता। म्हणजे तुमची कुठली अडचण असेल किंवा तुम्हाला कुठलीही शंका असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, यांना ईमेल अथवा व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करून या स्कॉलरशिप योजनेबद्दल अधिकची माहिती त्यांच्या थ्रू घेऊ शकता। आता एलिजिबिलिटी काय आहे वगैरे सर्व माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये मागे सांगितली आहे। आता तुम्ही या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लायवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा आय एम अ रेसिडेंट इंडियन स्टुडंट हू हॅज पास 12th स्टँडर्ड, म्हणजे तुम्हाला या
बॉक्सवर क्लिक मार्क करा, टिक करायचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी 12वीला किती पर्सेंट पडले ते पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. जे तुमचे पर्सेंट असतील ते तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. नंतर डिग्री, कुठल्या डिग्रीला तुम्ही ॲडमिशन घेता यामध्ये बघा आर्किटेक्चर आहे, आर्ट आहे, बिझनेस मॅनेजमेंट आहे, कॉमर्स आहे, कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, एज्युकेशन आहे, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहे, सायन्स आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, लॉ आहे, मेडिकल आहे, प्रोफेशनल डिग्री आहे. ज्याला जी काही तुमची स्ट्रीम असेल त्या स्ट्रीम तुम्ही या ठिकाणी असे निवडू शकता. त्यानंतर डिग्री टाईपमध्ये तुमचा काय आहे, बॅचलर ऑफ आर्ट आहे किंवा काय जे तुमचं आहे ते तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी निवडायची आहे. 3 इयरचा आहे तर तो या ठिकाणी तुमचे नाव आहे, तुमचे लास्ट नेम आहे, तुमचं ईमेल आहे, मोबाईल नंबर आहे, सोर्स तुमचा काय आहे इन्फॉर्मेशनचा, सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे. तुमचा नंतर जिल्हा निवडायचा आहे, हे बघा असं जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे, सर्व माहिती आणि इन्कम वगैरे सर्व निवडून तुम्हाला सर्व ही बॉक्स आहेत खालचे, हे बॉक्स तुम्हाला व्यवस्थित टिक करून सबमिटच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. पुढील सर्व माहिती तुम्ही जो ईमेल आय डी टाकला आहे किंवा मोबाईल नंबर टाकला आहे त्याद्वारे तुम्हाला कळवली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची टेस्ट घेऊन त्या टेस्टमध्ये तुम्हाला जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन विचारले जातील आणि त्याद्वारे तुमची निवड करून तुम्हाला 2 लाखांपर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते. त्यामुळे या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे आणि ही माहिती किंवा ही व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत तुम्ही पोहोचवायची आहे. त्यामुळेच अशा महत्त्वाच्या व्हिडिओ अपडेट आणि योजनासाठी आपल्या पेजला किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.